जगातील प्रगल्भ आणि त्याचवेळी आर्थिकदृष्ट्या सक्षम हीच अमेरिकी लोकशाहीची ओळख. त्यामुळे जागतिक अर्थकारणावरील अमेरिकेचा मोठा प्रभाव आजतागायत कायम आहे. म्हणूनच अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची उद्या होणारी निवडणूक केवळ जगाच्याच नाही तर भारताच्या दृष्टीनेही जितकी लक्षवेधी तितकीच महत्त्वाची ठरली आहे. त्याच अनुषंगाने या निवडणुकीसंबंधित विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आणि आता ही जी उद्याची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये नेमकं कुणासाठी दारं उघडतील व्हाईट हाऊसची असं आपल्याला वाटतं आणि त्याची कारण नेमकं या अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये जे काही बघायला मिळालं आणि त्याच्यानंतर आता सध्या इथून बसून जे काही अनुभवतोय त्याच्यावरून मला असं वाटतं की हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या अध्यक्ष होतील अशी चिन्ह आहेत. ताज्या बातम्या किंवा ताजे अहवाल जरी असं सांगत असले की प्रचाराचा नूर बदलतोय किंवा अटीतटीची लढत आहे, मला असं वाटतं तसं ते होणार नाही. याचं कारण अमेरिकेची निवडणूक ही 2 टप्प्यामध्ये होते. एक टप्पा जो तुम्ही आम्ही बघतो किंवा सामान्य नागरिक मतदार जे मतदान करतात तो एक टप्पा, ज्याला पॉप्युलर व्होट, लोकप्रिय मतदान अशा पद्धतीने त्याचं वर्णन करता येईल. आणि दुसरा असतो तो एक इलेक्टोरल कॉलेज असतं, म्हणजे जे एक मतदार संघांचा म्हणून एक वेगळा संघ तयार झालेला असतो, त्यांच्यातर्फे होणारं मतदान. एकंदर 538 मतं ही एक अमेरिकेमध्ये असतात. 538 जागा भरायच्या असतात. जर तिथली लोकसभासारखी जर आपण विचार केला त्यातला तर 50 राज्य आहेत, तर 50 राज्यांमध्ये ही मतं विभागून दिली गेलेली आहेत. तर प्रत्येक राज्याला एक मतांचा असा एक ठराविक निश्चित आकडा दिला गेलेला आहे. म्हणजे सगळ्यात मोठं कॅलिफोर्नियासारखं असेल किंवा फ्लोरिडा असेल किंवा अशा काही राज्यांना 25 मतं 30 मतं अशा स्वरूपाची मांडणी केली गेलेली आहे. तर या सगळ्या मतांमधनं जास्तीत जास्त मतं मिळवणं म्हणजे किमान 270 मतं मिळवणं हे त्या अध्यक्ष उमेदवारासाठी अत्यंत आवश्यक असं कर्तव्य असतं. त्या आघाडीवरती हिलरी क्लिंटन हे अत्यंत सुरक्षित आहेत असं साधारण चित्र आहे, कारण त्यांना मतदानाला सुरुवात व्हायच्या आधीच जवळपास 246 मतांची बेगमी त्यांच्याकडे आहे. त्यांना वरनं फक्त 35 मतं फक्त मिळवावी लागतील. आणि एकंदर राज्यांचा डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन मधला कल लक्षात घेतला तर त्यांना ती मतं मिळतील अशी मला असं वाटतं खात्री आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात प्रत्येक निवडणुकी शेवटी स्वतःचा एक अनिश्चितता घेऊन येत असते, पण तरी सुद्धा हिलरी क्लिंटन येतील असं मला ठामपणे वाटतं. आता भारताच्या दृष्टीने या निवडणुकीचं महत्व काय, कशा पद्धतीने सांगता येईल? कारण जगाच्यासाठी आहेच, पण भारतासाठी काय सांगू शकतो? अमेरिकेच्या निवडणुकीमुळे किंवा जो कोण निवडून येतो त्याच्यामुळे एका देशाचं निश्चितच भलं होत असतं, तो म्हणजे अर्थातच अमेरिका. त्याच्यामुळे अमेरिका हा कुणाचा ना मित्र आहे ना शत्रू आहे, तो केवळ व्यावसायिक संबंधांवरती त्या देशाचं सगळं गणित चाललेलं असतं. जागतिक संबंध हे सुद्धा अमेरिकेच्या बाजारपेठेशी निगडीत असतात, म्हणजे अमेरिकी उत्पादनाला किती बाजारपेठ आहे किंवा किती नाही. त्यामुळे हा आपला जवळचा आहे, हा आपला मित्र आहे वगैरे अशा संबंधांना फार काही महत्व असतं असं अजिबात नाही. त्यामुळे हिलरी आल्या काय किंवा डोनाल्ड ट्रम्प जरी आले तरी काय, भारतासाठी लगेच काही वेगळी दिवाळी पुन्हा एकदा साजरी करावी असं चित्र निश्चितच असणार नाही. फरक दोघांमधला फक्त एवढाच आहे की हिलरी क्लिंटन काय करू इच्छितात याचे काही आडाखे बांधणं शक्य आहे, जे ट्रम्प यांच्या बाबतीत काहीच शक्य नाही. त्यांच्या बाबतीत काहीच सांगता येत नाही, कारण त्यांनी कधी साधी खासदारकी पण अनुभवलेली नाहीये आणि त्यांची मतं अतर्की आहेत की जागतिक राजकारणावरती सगळे करार मदार फेकून द्यावेत, आपणच फक्त महत्वाचे, आपल्यापुरते आपण वगैरे अशा स्वरूपाची, किंवा स्थानिक भाषेत सांगायचं झालं तर भूमिपुत्रांसाठी सगळे हक्क वगैरे असे त्यांचे लढे उभे आहेत सगळे. त्यामुळे ते नक्की काय करतील हे कुणालाच सांगता येत नाही. त्यामुळे हिलरी क्लिंटन यांचा अंदाज येत असल्यामुळे त्यांच्यापासून काय काय धोके असू शकतात आणि काय काय त्यांच्यापासून फायदा होऊ शकतो याचं गणित बांधणं सोपं आहे. म्हणून आपल्या दृष्टीने मला असं वाटतं की हिलरी क्लिंटन येणं हे अधिक सोयीचं असतं. फायदे काय सांगू शकतो? फायदे अर्थातच व्यापार करार जे आपल्या भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये आहेत. उदाहरणार्थ आपला सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार हा आजच्या घडीला अमेरिका आहे. आपल्याला किती आवडो किंवा न आवडो सगळ्यात मोठा भागीदार हा अमेरिका आहे. त्याचबरोबर संरक्षण साधनांची उत्पादनांची जी मक्तेदारी अमेरिकेकडे आहे त्यातनं सगळ्यात मोठा वाटा हा आपल्याला अमेरिकेकडनं होत असतो. त्यामुळे अमेरिका त्या क्षेत्रातलाही आपला सगळ्यात मोठा भागीदार आहे. आपली संरक्षण खरेदी जास्तीत जास्त अमेरिकेकडनं होत असते, त्याच्यात बदल होणार नाही. मुद्दा क्रमांक 3 जो भारत आणि अमेरिका संदर्भात अणुकराराच्या अनुषंगानं बोललं जातं, तो करार हा रिपब्लिकन पक्षाचे बुश होते त्यावेळेला अस्तित्वात आला. त्या कराराला याबाबत कितपत महत्व देतात याबाबत थोडीशी साशंकता आपण बाळगायला हवी. आणि मुद्दा क्रमांक 4 हा अतिशय महत्वाचा ठरेल आपल्या तरुण माहिती क्षेत्रातल्या मुलांसाठी, तो म्हणजे बीपीओ किंवा ही जी एक नवीन संकल्पना तयार झालेली आहे त्याच्या विरोधात या बाई होत्या. त्यांची भूमिका ही आउटसोर्सिंग ज्याला म्हणतात की भारतीय कंपन्यांना काम दिलं जावं या मताचा त्या पुरस्कार करणाऱ्या होत्या. त्यांच्या त्या बाईंची गणना होत नाही. त्याच्यामुळे
ती कामं आपल्याला मिळणं थोडंसं कमी होऊ शकेल, कारण भारतीय तरुणांचं भलं करण्यापेक्षा अमेरिकी अर्थव्यवस्थेला महत्व देणं हे त्यांचं प्राधान्य असेल. त्या आघाडीवर आपल्याला थोडासा ताण सहन करावा लागेल. पण मग हे जे सगळे प्रचारातले त्यांचे मुद्दे आहेत, जे आपण मगाशी म्हटलं की भूमिपुत्रांच्या हक्कात ट्रम्प त्यांनी हे केलेलं आहे आणि अर्थकारण, हे सगळं तिथल्याही भारतीयांना माहीत असेल, मग त्याचा परिणाम यांच्या मतदानावर होऊ शकतो ना, निश्चितच होईल. म्हणजे आता झालंय कसं की अमेरिकेतली मतदान व्यवस्था आहे ही पूर्णपणे दुभंगलेली आहे, खरं म्हणजे तिभंगलेली आहे किंवा असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. एक आफ्रिकन अमेरिकन जे आहेत त्यांचं मतांचं प्रमाण वेगळं असणार आहे. आशियाई आणि परत आशियाईंमधले हिंदू आणि आशियाईंमधले मुसलमान इस्लामी धर्मीय यांचा एक वेगळा गट असेल, आणि ज्याला हिस्पॅनिक्स किंवा ज्याला पूर्णपणे अमेरिकेच्या उपखंडातनं स्पेन प्रभावित देशातनं आलेला जो एक मोठा वर्ग आहे त्यांचा वर्ग आहे. तिघांमध्ये मतदान पूर्णपणे विभागलं जाईल. आणि स्थानिक जे मतदार आहेत पूर्णपणे भूमिपुत्र, म्हणजे देश फक्त देशातल्या लोकांसाठी, ते सगळे 100% ट्रम्प यांच्या बाजूने आहेत. भारतीय मतदारांचं जो प्रमाण असेल त्याच्यातले बँकिंग वगैरे सेक्टरमध्ये जर तुम्ही मतदार बघितलेत, हे मला असं वाटतं ट्रम्प यांच्या बाजूनेच, कारण ट्रम्प यांची धोरणं ही देशांतर्गत महत्वाची असल्यामुळे तिथे ते स्थायिक झालेले आहेत, त्यांना ट्रम्प यांचं महत्व आहे. पण ते जाऊन येऊन करणारे आहेत किंवा स्थानिकेची स्वप्न बघणारे आहेत, अमेरिकेचं ग्रीन कार्ड आपल्याला मिळावायची जी स्वप्न बघणारे आहेत, त्यांना ट्रम्प आवडणार नाहीत, कारण हा माणूस पूर्णपणे स्थलांतरितांना विरोध करावा या मताचा आहे. अमेरिकेत कुठलाच बाहेरचा नागरिक येता कामा नये वगैरे वगैरे अशी त्यांची टोकाची मतं आहेत, जी अंमलात आणणं पूर्णपणे अशक्य असणार आहे. त्यामुळे त्या मतदारातही विभागणी झालेली आहे. त्यामुळे असं ठामपणे आपल्याला सांगता येऊ शकेल की हिस्पॅनिक्स नावाने ओळखला जाणारा जो मतदारांचा वर्ग आहे, आशियाई, आफ्रिकी, त्यातही परत मुसलमानांचा जो एक मोठा मतदारांचा वर्ग आहे, हा सगळ्याच्या सगळा हा हिलरी क्लिंटन यांच्या बाजूने जाईल आणि त्याचा एक मोठा परिणाम होऊ शकेल. कारण ट्रम्प यांनी भूमिका इतकी टोकाची घेतलेली आहे की त्या टोकाच्या भूमिकेला पाठिंबा देणारे फारच कमी नागरिक त्याच्यामध्ये असू शकतील, जे फक्त भूमिपुत्र आहेत अशांचाच त्यांना पाठिंबा मिळू शकेल. आता या सगळ्यामध्ये स्त्री उमेदवार असं काही तिथे असतं का? असं काही नाही, सुदैवाने तसा काही तिथे प्रकार नाहीये. राखीव जागा अमेरिकेत नाहीयेत, 33% वगैरे हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा. आणि दुसरं असं की अमेरिकेच्या प्रचार काळात इथे हिंडत असताना एकदाही हिलरी क्लिंटन यांनी मी महिला आहे म्हणून मला मतदान करा असं म्हटलं नाही, हे मला कौतुकास्पद वाटतं. म्हणजे हा एक शिकण्यासारखा भाग आहे. आणि कुठलीही महिला ही बाई आपली आहे म्हणून तिला मतदान द्या असंही म्हणत नाही. दोन्ही बाजूनी हे महत्वाचं आहे. आणि त्यातला दुसरा भाग असा ना की उलट असेल ना तर मतदारांमध्ये, महिला मतदारांमध्ये विशेषतः हिलरी क्लिंटन यांच्याविषयी एक प्रकारची असूया आणि राग आहे. त्यामुळे उलट त्यांना या महिला मतदारांचा पाठिंबा मिळणार नाही असाच त्यांचा आणि एकंदर राजकीय व्यवस्थेचा तर्क आहे. त्याचं कारण असं की हिलरी क्लिंटन या पूर्णपणे अलिप्तपणे वागतात, त्यांचा काहीही जनतेशी संबंध नाहीये. अमेरिकेमध्ये ज्याला आयव्ही लीग म्हणतात, आपल्याकडचं उदाहरण द्यायचं त्याला डून स्कूलमधनं असे अतिशय श्रीमंती किंवा अभिजानांमधली जी वर्ग आहेत त्याच्यात त्यांची गणना होते. त्यामुळे त्या वर्गाला या सामान्यांचा एक प्रकारे तिटकारा असतो आणि सामान्य नाही त्या वर्गाचा तिटकारा असतो. त्यामुळे हिलरी क्लिंटन यांच्याविषयी जनमत बाजूने नाहीये, निश्चितच नाहीये. आणि त्यामुळे महिला वगैरे असणं हे मला असं वाटतं तिथे फार काही महत्वाचं ठरेल असं अजिबातच नाही. पण आता अगदी म्हणजे उद्या निवडणूक येते, आता या टप्प्यावरती भारतीय वंश नेमकं कुणाकडे जाऊ शकतो? काय ती जी भारतीय जी एक त्यातला महत्वाचा मुद्दा आपल्या दर्शकांना नक्कीच सांगायला हवा की अन्य देशातल्या लोकांच्या तुलनेमध्ये भारतीयांकडे तशा नजरेनं बघितलं जात नाही. तशा म्हणजे कशा, तर आफ्रिकन असतील किंवा हिस्पॅनिक्स असतील, हे सगळे दारिद्र्य रेषेखालचे, त्यातल्या दारिद्र्य रेषेखालचे असे म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. या उलट अमेरिकेतले भारतीय आहेत हे मात्र सधन वर्गातले, हे सुस्थितीतले आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, म्हणजे काही प्रमाणात तर अभिजन सुद्धा आहेत. अमेरिकेतले सगळे जर प्रचंड 10 बलाढ्य डॉक्टर निवडले त्यातले 8 भारतीय निघतील. उद्योगपतींचंही तसंच सांगता येईल. त्यामुळे भारतीय हा तशा दृष्टीनं परदेशी या अर्थाने त्याच्याकडे बघितलं जात नाही आणि भारतीयही स्वतःला मानत नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा एक छोटासा समर्थन करणारा बँकिंग आणि नवीन क्षेत्रातला वर्ग सोडला तर सगळे भारतीय तिथले सुस्थितीतले आहेत आणि ते सगळे मोठ्या प्रमाणावरती डेमोक्रेटिक पक्षासाठी काम करतात. डेमोक्रेटिक पक्षाचा जो निधी संकलक जो घटक आहे त्याच्यामध्ये अनेक भारतीय आहेत तिथे, म्हणजे स्थानिक भारतीय बँकांमध्ये, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये उच्च पदावर असणारे हे सगळे हिलरी क्लिंटन यांच्यासाठी निधी संकलनाचं काम करतात. त्यामुळे भारतीय मतदार असा एक एकसंध घटक असा अमेरिकेमध्ये निश्चितच नाही, सुदैवाने निश्चितच नाही. अशा अर्थाने की लगेच भारतीयांची वेगळी लॉबी झाली वगैरे असे आपल्याकडचे प्रकार होतात तसे नाहीयेत. ते भारतीय मतदार हे त्यांच्या सोयीप्रमाणे मतदान करतील. कल हिलरींकडे आहे असंच आपण सांगतो. प्रस्थापित मतदारांचा नक्कीच हिलरी यांच्याकडे कल आहे, कारण त्या काय करणार आहेत हे अंदाज येण्यासारखं आहे आणि येतोय तसा, ते सोपं पडतंय त्याला.
आता पंतप्रधान मोदी आणि बराक ओबामा यांच्यामधले संबंध बऱ्यापैकी सकारात्मक झालेले होते. आता ह्या संबंधांमध्ये आता जेव्हा नवीन कोण येईल त्या पद्धतीने काही बदल होऊ यातला शकतो कोणीही आला परिणाम काय नाही, यातला कोणीही आला तरी त्या संबंधांना पहिला तडा अशा अर्थाने जाईल की ट्रम्प हे पूर्णपणे ज्याचं काहीच भाकीत वर्तवता येणार नाही अशा स्वरूपाचं राजकारण आहेत. त्यामुळे त्यांना त्या पूर्वीच्या दोस्तांना त्याचं काही त्याच्याशी घेणं देणं नाही. किंबहुना ओबामा यांनी जे जे केलं ते वाईट असं त्यांचं मत आहे. त्यामुळे नव्याने पूर्ण समीकरणाची मांडणी करावी लागेल. आणि जर या बाई आल्या, हिलरी क्लिंटन या बाई आल्या तर या अत्यंत तटस्थ आहेत. त्यांचं आधीचं राजकारण हे पूर्णपणे उगीच वाहवत जाणं आणि कोणाला तरी मित्र मैत्रीण म्हणून जवळचं वागवणं, त्याच्यासाठी अधिक सवलती सोयी देणं हे अजिबात असणारं नाहीये. हे एक महत्वाचं कारण. आणि त्याची पार्श्वभूमी अशी की गेल्या 4 वर्षामध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे जे काही 3-13 वाजलेले आहेत ते लक्षात घेता त्यांना कुठल्याही देशाला मित्रमैत्रीण म्हणणं शक्य होणार नाहीये. त्यांचं सगळ्यात मोठं लक्ष आता त्यांना द्यावं लागणार आहे ते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं सक्षमीकरण कसं करता येईल. अमेरिकेची स्थानिक रेल्वे, आपल्या मुंबईची रेल्वे इतकीच सध्या वाईट अवस्थेमध्ये आहे. तिथेही लोक लटकतात, मध्ये बंद पडते गाडी वगैरे असं होत आहे. त्यामुळे हे सगळं सुधारायचं प्रचंड निधी लागणार आहे त्यांना. उद्योगधंदे जे बाहेर गेलेले आहेत त्यांना परत आणावं लागणार आहे. त्यामुळे कोणीही आले तरी आपण फार हुरळून जावं अशी निश्चितच परिस्थिती असणार नाहीये. बरं, पण आता नेमकी तिथल्या निवडणूक प्रक्रियेविषयी एक कुतूहल असतं आणि उद्याच ही निवडणूक आहे आणि तुम्ही ते तिथे जाऊन संपूर्णपणे तर नेमकं काय सांगू शकाल त्याच्याविषयी? फरक तर खूपच मोठ्या प्रमाणावरती आहे आणि तो त्यातला अतिशय 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 महत्वाचा फरक म्हणजे तिथली लोकशाही ही प्रातिनिधिक आहे. आता प्रातिनिधिक म्हणजे काय तर मला किंवा आपल्याला आपण मतदार म्हणून जेव्हा मतदान करतो त्यावेळेला उमेदवार कोण असायला हवा हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसतो. म्हणजे भाजपचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा कुठला काय, ते जे पक्ष देतील चांगला वाईट जो काय आपल्या दृष्टीने असेल त्यालाच आपल्याला मतदान करावं लागतं. अमेरिकेत तसं नाही. अमेरिकेतल्या उमेदवाराला त्याची उमेदवारी जिंकावी लागते आणि त्याला उमेदवार मिळावी यासाठी सुद्धा लोकांकडून मतं मिळवावी लागतात. त्यामुळे एका पक्षाचा क्ष नावाची व्यक्ती त्याच पक्षाच्या वाय विरुद्ध व्यक्तीसमोर ही लढत असते, मतांसाठी संघर्ष करत असते. त्यामुळे लोकांना उमेदवार कोण हवा हे सुद्धा ठरवता येतं, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की एकदा मत टाकलं आता परत पुढच्या 5 वर्षांनी चेहरा बघायचा असा प्रकार अमेरिकेमध्ये अस्तित्वात नाही. लोकशाही प्रातिनिधिक आहे. मतदारांना आणि त्या लोकप्रतिनिधीला 5 वर्षाच्या कालखंडामध्ये, 4 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकांची स्वतःला बांधूनच घ्यावं लागतं. हा अतिशय महत्वाचा फरक त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तो दैनंदिन कामकाजात सुद्धा त्याला मतदार असा टोकदारपणे त्याच्यासमोर त्याची मतं मांडू शकत असतो, त्याला त्याची धाक ठेवत असतो. तिसरा मुद्दा असा, आपल्याकडे निवडणूक आयोग नावाची जी काही व्यवस्था आहे ती सुदैवाने अमेरिकेत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग हा सरकारी अधिकाऱ्यांचा असतो, तसं अमेरिकेत काही नाही. अमेरिकेत खासगी व्यक्ती, सार्वजनिक संस्था आणि त्यातले प्रतिनिधी ही निवडणूक यंत्रणा चालवतात आणि त्याच्यासाठी जे काही करावं लागतं ते नागरिक करतात. त्यामुळे निवडणुकीमध्ये एक पारदर्शकता आहे. आणि अतिशय शेवटचा महत्वाचा मुद्दा असा, जे कोणी निवडणुकीसाठी पैसे मागतात म्हणजे आपल्याकडेही मागतात आणि तिथेही मागतात, फरक असा की तिथे ते प्रामाणिकपणे सांगतात मला या माणसाने अमुक अमुक निवडणुकीसाठी निधी दिले, ते सांगावे लागतात. त्यामुळे खर्चाची मर्यादा कमी ठेवायची आणि तो सहज ओलांडायचा असा प्रकार तिथे होत नाही. जी काही व्यवस्था आहे ती पूर्णपणे पारदर्शकपणे राबवली जाते. अध्यक्ष सांगतो माझा हा निवडणूक निधी आहे, लोकांनी माझ्याबरोबर जेवण घ्यावं आणि $100 तिकिटामध्ये त्याच्यातनं निधी गोळा केला जातो. हा मला असं वाटतं खूप मोठा घटक आहे. आणि या सगळ्याचं जर एक सार सांगायचं झालं तर असं सांगता येईल की जे आपण घ्यायला हवं की त्या व्यवस्थेमध्ये एक पारदर्शकता आहे आणि व्यवस्थेला मानण्याचा, व्यवस्थेचा आदर करण्याचा गुण आहे. आपल्या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की तो अत्यंत आवश्यक असा घटक आहे तो, आणि त्याचं अनुकरण अमेरिकेपासून आपण करायला हवं. खूप चांगलं सांगितलं आणि आपण या सगळ्यापासून खूप शिकण्यासारखं सुद्धा आहे. आणि उद्याची निवडणूक नक्कीच चुरशीची होणार आहे आणि निकाल लगेचच लागतील मला वाटतं ना, लगेच लागणार. बुधवार सकाळपर्यंत आपल्याला कोण जिंकलं ते कळू शकेल आणि ते बहुतेक नाव हिलरी क्लिंटन असं असू शकेल. आपण आलात आणि खूप चांगलं विवेचन केलं त्याबद्दल अनेक धन्यवाद.